मॉर्निंग. आज सकाळी मी उठते आहे, कॉलेजला चालले. 8:15 झालेले आहेत. मला आता निघायला हवं आणि मी असं ठरवलं आहे की आता आम्ही डेली ब्लॉग स्टार्ट करणार आहोत. तर म्हणून म्हटलं सकाळी ब्लॉगची सुरुवात करावी. तर आता तर मी कॉलेजला चालले आणि मला येता येता खूप उशीर होतो. मी 6 वाजता येईल, तर डायरेक्ट 8 वाजता चालले आहे. तर मी जेव्हा येईल त्याच्यानंतर पुढचं कंटिन्यू करेल आणि मे बी मम्मी दुपारचं दाखवेल. मम्मी आता झोपलेली आहे आणि मी चालले. तर सकाळचा आवाज ऐकला होती, मला तर खूप छान वाटतं. आता हवा बंद झाली जसंच मी कॅमेरा ऑन केला. कॅमेरा ऑन करायच्या 1 मिनिट आधीपर्यंत खूप सुंदर हवा चालत होती आणि मस्त आवाज येत होता याचा. इकडे मी ना कलिंगडाच्या सालीचं ट्यूटी फ्रुटी करते आहे. त्याच्यासाठी कलिंगडाच्या साली कट करून घेते आणि पाण्यामध्ये उकळायला घालणार आहे. मी असं सहज शूट करूया म्हणून केलं, पण नंतर मी ना फोन बघितला तेव्हा कळलं की श्रेयानी म्हणजे व्लॉग स्टार्ट केला होता. मला माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी आडवा व्हिडिओ केला असता, पण माहिती नसल्यामुळे मी जरा उभा व्हिडिओ केला आणि त्याला असा क्रॉप करून लावला आहे. सॉरी, नेक्स्ट टाईम मी नक्की आडवाच व्हिडिओ करेन. तर चला आता बनवते जरा कलिंगडाच्या सालीची ट्यूटी फ्रुटी. नंतर पुढे कंटिन्यू करेन मी, जसं जमेल तसं थोडं. मला वाटत नाही जास्त करू शकेन कारण खूप कामं आहेत. सुट्टी आज, जरा म्हटलं कामं करूया म्हणून जरा कामं करते. आता बघा याच्यामध्ये कलर घातला आहे. हे भिजायला ठेवून देईन असं 4-5 तास. नंतर मग सुकत घालेन किंवा मग उद्या सुकत घालेन, फ्रीजमध्ये ठेवून देईन. आणि आमच्याकडे ना बिल्डिंगमध्ये साफसफाईसाठी एक ताई येते, तर तिने बघा माझ्यासाठी ना उकड काढलेली तांदळाची भाकरी आणलेली आहे. मस्त छान मऊ लुसलुशीत आहे भाकरी. तर चला आता मी मस्त जेवण करून घेते. तर गाईस, आता मी कॉलेजवरनं आली आहे. अवतार झालाय माझा, काम आलाय खूप. पण मी आडवाच केलाय. हाच प्रॉब्लेम झालाय. मी सकाळी जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा मी वाकडा व्हिडिओ केला कारण की मला लॉंग ब्लॉग करायचा होता. आणि आता मम्मीने काय केलंय की हा जो ब्लॉग आहे दिवसभराचा, जे मी नव्हती तेव्हाचा, उभा शूट केलेला आहे. आणि आता जॉईंट करेन मी क्लिप्स, तुम्ही बघा. आता उद्यापासून तिला माहिती असेल की आम्ही आता वाकडा व्लॉग, डेली व्लॉग शूट करणार आहे, तर ती नीट शूट कर. आणि आता मम्मी शूट करत होती एक रेसिपी. श्रेया कॉलेजवरून येणार होती ना, म्हटलं त्याच्या आधी मस्तपैकी हलीमची खीर बनवते. मस्त खूप कॅल्शियम आणि आयर्न वाली आहे ही. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे, आयर्न आहे. म्हणलं श्रेया कॉलेजवरून येईल तोपर्यंत बनवूया, म्हणजे ती पण मस्तपैकी खाईल आणि नाश्ता करेल. तर चला आता आपण खाऊया. मस्त सेटअप केलंय मम्मी. आणि आलेले आहे गाईस. घरी कोणी नाही आहे कारण की बिट्टू आमचा ट्युशनवर येऊन खेळायला गेलेला आहे. तर आम्ही दोघीच आहे आता. झालेलं आहे मम्मीची खीर. मी ही वाटली, मला ही पाहिजे. टेस्ट करूया खीर. टेस्ट करूया. मस्त झाले, खूप छान झाले. कशी आहे मम्मा? एकदम मस्त. तर आता मम्मी 2 मिनिटं आधी बोलत होती की तिचा अवतार कसा आहे तर मला दाखवू नकोस ब्लॉगमध्ये. तर मी तिला म्हटलं, तुला जर माहिती आहे आपल्या घरात ब्लॉगर राहतो तर मग चांगला अवतार ठेवावा ना माणसाने. कधी पण कॅमेरा ऑन होऊ शकतो आणि आपल्याला काही फेक नाही दाखवायचं. आपल्याला नेहमी रिअल गोष्टी दाखवायच्या. त्याच्यामुळे अवतार कसा आहे ह्याचा मी विचारच नाही करत. जे रिअल डेली होतं तेच तुम्हाला दाखवते. आणि आय होप तुम्हाला माझी डेली ब्लॉग सिरीज आवडेल. आणि खीरचे व्हिडिओसुद्धा मम्मीने रेसिपी शूट केले, तीसुद्धा आमच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर गाईस, आता मम्मीचा एक पोपट झालेला आहे. आम्ही खीर खात होतो, खीर खाऊन झाली. आणि ही बघा, ही जी साडी आहे ती मम्मीला वाटलं ही साडी जी आहे अशी साडी दाखवत होतो माणूस. इथे मम्मी क्लिअरली लिहिले ब्लाऊज. हा, बट माझ्या लक्षात नाही. तिने लक्ष नाही दिले की ते ब्लाऊज लिहिले. तिने फक्त हा फोटो बघितला आणि तिला वाटलं पूर्ण साडी अशी आहे. मग तिने त्या माणसाला मेसेज केला की ही साडी कशी मला दाखवावी, मला एक घ्यायची. अच्छा, मम्मीची मैत्रीणच आहे, नाव नाही सांगू शकत आम्ही. तर नंतर कळलं की ही साडी जी आहे ती अशी प्लेन आहे. ही साडी जी पूर्ण प्लेन आहे, फक्त हिचा जो पदर आहे तो असा आहे आणि ब्लाऊज पीस आहे तो ह्या फोटोमध्ये दाखवला तसा आहे. मम्मीला वाटलं पूर्ण साडी अशी आहे. हा ही जी आहे पायाची साईड आहे आणि ही वरची साईड आहे. तर मम्मीचा पोपट झालेला आहे. तरी पण मागवणार आहे असं म्हणते ती. ठीक आहे, काय बोलणार. तिथे लिहिले ब्लाऊज, तरी तिला वाटलं की ती पूर्ण साडी तशी आहे. गाईस, आता मी अभ्यास करत होते तेवढ्यात मला वास यायला लागला खूप छान असं जेवणचं. तर मी म्हटलं बघ मम्मी काय बनवते.
मम्मी काय बनवलंस? ही पनीरची भाजी जरा वेगळ्या प्रकारची बनवली आहे. ओके. आणि इकडे बिर्याणी रेडी आहे, म्हणजे मटार पुलाव बोलायला हरकत नाही. मटार पुलाव बनवलाय. वाव, तोंडात पाणी आलं. एवढं टेस्टी जेवण. सगळी कामं तर झाली आहेत, पण आता मला अभ्यास करायचा. आता मी अभ्यास करते आणि डायरेक्ट जेवताना तुम्हाला दाखवते. नाही तर मध्ये काय झालं. टी शर्ट काय चेंज केलंच नाही. टी शर्ट कामाने भिजलेलं ना, म्हणून गरम होतं. तर येता येता एवढं काम आलं की फ्रेश झाल्यानंतर मी कपडे बदलते. ओके. बिट्टू चटत चटत खातोय. बिट्टू बाबू काय खाते? बाबू एवढं आणलंच बाबू, 2-3 पॅकेट. पॉपिंग कॅन्डी 1 रुपयाला एक असतं ना, 5 रुपयाचा आणला असं. गाईज ही पॉपिंग कॅन्डी खाल्ल्यावर तोंडात आवाज येतो. बाबू दाखव कसा आवाज येतो. आवाजच नाही येते. ढंगसे जरा जास्ती खा. अरे नाही, त्याने ओलं केलंय. ते ओलं नसतं खायचं बाबू, त्याच्यातनं आवाज येतो. काय खूप लोकांनी खाल्लं असेल, तुम्हाला माहिती असेल त्याच्यातनं आवाज येतो. आला बिट्टू बघा पाय शेकवते, म्हातारा झालंय. इकडे बघतोय टीव्ही आणि चाललंय त्याच्यात. मी हात शेकवला, ते पाणी तरी टब मध्ये ओतलं आणि मस्त पाय शेकवत बसलं. डोकं लावलं त्याने. तर गाईज आता जेवायला बसले. कसे झाले जेवण तुझ्या हातचं? पप्पा कसं झालं? छान झालं बोलते. मी गाईज मी खालून दाखवल्याशिवाय तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं रियालिटी चेक नसेल भेटत. यु नो. बाजू का मस्त झालं. बिट्टू खाते पुलाव. जेवण जात नाही. गाईज आता मी झोपायला आले तेव्हा मला आठवलं की मी ब्लॉग एंडच करायला विसरली. नेहमीसारखं मला ना आठवतच नाही की तुम्हाला बाय पण म्हणायचं आणि सांगायचं आहे. मम्मी आणि बिट्टू झोपले. गुड नाईट. झोपायची ॲक्टिंग करते. माझी डेली व्लॉग सिरीज तुम्हाला कशी वाटते मला सांगा. आज तर पहिलंच व्लॉग आहे, थोडंसं मिसमॅच झालं आहे कारण मम्मीने उगाच क्लिप शूट केला. पण उद्यापासून आम्ही कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करू आणि चांगला कॉन्टेंट, म्हणजे असं तुम्हाला बोर पण करणार नाही आणि चांगला कॉन्टेंट शूट करायचं ट्राय करू. सो तुम्ही मला सांगा माझी डेली व्लॉग सिरीज तुम्हाला कशी वाटते आणि मी हिला कंटिन्यू करू की फक्त बाहेर गेल्यावरती ट्रॅव्हल व्लॉग्सच बनवू, असं तुम्ही मला कमेंट्समध्ये रेकमेंड करा. कारण मला खरंच काही समजत नाही. मला खूप इच्छा आहे डेली व्लॉग करायची, पण कॉन्टेंट नाही आहे आणि टाईम पण नाही आहे मला, कारण की मी घरातच नसते अर्धा टाईम. तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी मिळते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. गाईज आता मी अभ्यास करत होती तेवढ्यात मला वास यायला लागला खूप छान असं जेवणचं. तर मला म्हटलं बघ मम्मी काय बनवते. मम्मी काय बनवलंस? ही पनीरची भाजी जरा वेगळ्या प्रकारची बनवली आहे. ओके. आणि इकडे बिर्याणी रेडी आहे, म्हणजे मटार पुलाव बोलायला हरकत नाही. मटार पुलाव बनवलाय. वाव, तोंडात पाणी आलं. एवढं टेस्टी जेवण.